दिव्यांगासाठी अत्यंत आवश्यक आनंदाची बातमी आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की जी ई रिक्षामध्ये आपल्याला पहिल्या ई रिक्षामध्ये किती फॉर्म भरले होते आणि किती जणांना मिळाली, आणि आता जे नवीन लिस्ट भरणार आहे त्याबद्दल थोडी अपडेट आलेली आहे. दिनांक 27/9/2023 रोजी शासनाने निर्णय नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणारे म्हणजे 100% जे दिव्यांग प्रमाणपत्र असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरता 667 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे आता बघा तुम्ही, जो आपण मागच्या वेळेसनं 2023मध्ये आपण जो फॉर्म भरला होता ई रिक्षासाठी, त्यामधले 667 जणांचा नंबर लागलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेला नंबर आहे. 667 जणांचा नंबर इथे लागलेला आहे. आणि करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जाचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. जे दिव्यांगांनी अर्ज भरलेले आहे त्यामध्ये दिव्यांगांना एक मॅसेज आला असेल किंवा मेलवर नोटिफिकेशन आली असेल किंवा तुमच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी चुकलेलं आहे, म्हणून तुमचा अर्ज स्वीकारला गेला नसेल, म्हणून तुम्ही आता डबल अर्जामध्ये अप्लाय करू शकता. इथे सप्पा लिहिला आहे त्यांनी. उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्ष सन 24-25 मध्ये वर्ग करण्यात येत असल्याने त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता बघा, ज्यांना मॅसेज आली असेल की तुमचा अर्ज कुठे ना कुठे चुकलेला असेल, त्यांनी अर्ज करायचा डबल, आणि ज्यांना मॅसेज वगैरे काही नाही आले असेल त्यांना अर्ज करण्याची काही पण आवश्यकता नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी आहे ते पण इथे दिलेलं आहे. केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींना यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही अशा दिव्यांग व्यक्तीकरिता वर्ष 24-25 अंतर्गत नोंदणी पोर्टलवर लोकसभा निवडणूक 2024च्या आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येईल यांची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता, 2024-25 जे आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये आता निवडणूक पण आहे, आणि निवडणूक झाल्यावर आता तर आचारसंहिता आहे, निवडणूक पूर्ण झाल्यावर, निवडून आल्यावर ते पूर्ण डबल साईट सुरू करण्यात येणार आहे. मग जेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि ते त्यांनी असं पण लिहिलं, केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल अशाच व्यक्तींनी इथे फॉर्म भरावा, इथे असं लिहिलेलं आहे. पण तुम्ही आता असं करा, ज्यांना मॅसेज वगैरे किंवा काही आलं असेल त्यांनी फॉर्म, जो 100% अपंग असेल त्यांना पण आणखी काही नाही भेटलं, त्यांनी फॉर्म डबल भरा. आणि भरून किंवा त्यांना मॅसेज किंवा मेल आला असेल की तुमच्या याच्यात काहीतरी त्रुटी राहिली असेल किंवा तुम्हीच फॉर्म भरताना काहीतरी गलती केली असेल, म्हणून तुम्ही फॉर्म डबल किंवा एकदा तपासून चांगला फॉर्म भरा डबल एकदा. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की सन 23-24मध्ये ज्या 767 दिव्यांगांना लाभ भेटलेला आहे त्यांनी एक काम करा, एक तर इथे या बेनिफिट लिस्टमध्ये त्यांनी ते जिल्हा सिलेक्ट करा, त्यांचा विभाग कोणता येते तर विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी त्यांचा जिल्हा सिलेक्ट करा आणि व्ह्यूवर क्लिक करा. त्यांना पूर्ण अशी माहिती इथे येणार आहे. पण त्यांना अशी माहिती येणार आहे. आणि तुम्हाला काय याची पूर्ण जिल्ह्याची PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पूर्ण लिंक. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून पूर्ण जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला भेटेल, आणि त्या लिंकमधून तुम्ही पूर्ण जिल्ह्याची लिस्ट बघू शकता, कोणकोणचे जिल्हे आहे, काय आहे. आता मी अकोला जिल्ह्याची खोललेली आहे, आणि असेच तुम्ही पूर्ण जिल्ह्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे. असं आहे मित्रांनो नवीन अपडेट आजची. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. एखाद्या दिव्यांग गरजू व्यक्तीपर्यंत जरूर ही माहिती शेअर करा तुम्ही मित्रांनो. तुमचा सपोर्ट खूप मिळत आहे. तुमच्या सर्व मनापासून एकदा धन्यवाद.